संसाराच्या नावे घालोनिया शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजने हे धवळिले जग. सुकविला लाग कळी काळाचा, कोणाही न लगे साधनांचा पांग. करणे केला त्याग देहबुद्धी, हरी भजने हे धवळिले जग. चुकविला लाग कळी काळाचा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. नेने भव व्यथा गाईल तो, हरी भजने हे धवळिले जग. चुकविला लाग कळी काळाचा. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, यदक्षरमनाख्येय आनंदम जवेयम. श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजने हे धवळिले जग. चुकविला लाग कळी काळाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. संसाराच्या नावे घालूनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा, अतिशय प्रासादिक, आपल्या जीवनातलं पारमार्थिक कर्तृत्व प्रतिपादन करणारा अतिशय गोड अभंग आजच्या या चालू असलेल्या गाथा पारायण सोहळ्याच्या निमित्ताने द्वितीय दिवसाची ही कीर्तन पुष्प कीर्तन सेवेकरिता घेतलेल्या उत्सवामध्ये आहे. आपण ज्या पवित्र पावन भूमीमध्ये उपस्थित आहोत, वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ, वारकरी संप्रदायाचा कलश, नवे नवे या महाराष्ट्राला जगण्याची दिशा आणि अध्यात्माची प्राप्ती ज्या साधूमुळे झाली ते महान संत जगद्गुरु तुकोबारायांच्या देहूमध्ये आपण उपस्थित आहोत. तुकोबारायांचं हे स्थान असलं तरी या स्थानामध्ये विशेष भर ज्याच्यामुळे पडली आहे आणि जागतिक कीर्तीचं जगभर देहू ज्यामुळे प्रसिद्ध झालंय ते म्हणजे गाथा मंदिर. गुरुवर्य प्रातस्मरणीय पांडुरंग महाराज घुले, अर्थात आम्ही दादा म्हणतो, दादांनी सर्वच वारकरी, प्रमुख कीर्तनकार, महाराष्ट्रातील प्रमुख सांप्रदायिक मंडळीला बरोबर घेऊन जागतिक कीर्तीचं हे मोठं मिशन उभं केलंय. या सभागृहामध्ये कीर्तन करत असताना मगाशीच माझ्या मनामध्ये एक भाव येऊन गेला की वारकरी संप्रदाय इतका ऐश्वर्यवंत या गाथा मंदिराने पुढे आणला असं वाटतं. हॉल बघितला, सगळी विद्यार्थी मंडळी बघितली, महाराजांच्या मागे सगळीच मंडळी आपण करत आहात.
आपण सुद्धा खूप भाग्यवान आहात सर्वच विद्यार्थी महाराज हे आहेत की आपल्याला गाथा मंदिराच्या या संस्थेत अध्यापनाकरता प्रवेश मिळाला आणि इंद्रायणीच्या काठावर अभंगाच्या साक्षीदार असलेल्या इंद्रायणीच्या समोर तुम्हाला वारकरी संप्रदायाचं चिंतन अध्ययन करता येत आहे आणि तेही आजच्या विज्ञानाच्या युगाला टेक्निकली विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारी पहिली संस्था महाराष्ट्रात झाली ती म्हणजे गाथा मंदिर देवळे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण सगळे भाग्यवान आहात. त्यामागे आज सांभाळतायत माझे मित्र वैभव महाराज राक्षे, त्यांनाही धन्यवाद दिला पाहिजे. आज ते कार्यक्रमाला गेले, माझा फोन झाला. महाराष्ट्रामध्ये कासार समाजाच्या वतीने, क्षत्रिय कासार समाजाच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फड आळंदी देवाची या नावाने संस्था पुढे येऊन ही संस्था इतकं सुंदर कार्य करते आहे की भारतभर भ्रमण करत ज्ञानेश्वरी आणि गाथाची उपासना भारतातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रावरती होत आहेत आणि होत आल्या आहेत. मला वाटतं हा उत्सव कितवं वर्ष असेल महाराज? 32 वर्षापासून ही पारायण समिती इतकं सुंदर हा उत्सव खरं म्हणजे अनेक तीर्थक्षेत्रावर जाऊन निरपेक्षपणाने काम करतायत. खरं म्हणजे पारायण समिती, यात्रा समिती म्हटली की लोकांना शंका यायला सुरू होतात. पण यात्रा समिती आणि पारायण समितीवर शंका येऊ नये अशी एकच महाराष्ट्रात समिती अस्तित्वात आहे, ती म्हणजे कासार समाज ज्ञानेश्वरी पारायण. इतकं निष्काम काम चालू आहे. हे कार्य करण्याच्या मागे अनेक मंडळी आहेत. स्वर्गीय काशीनाथ महाराज हे संस्थापक अध्यक्ष आहेत. कालिदास महाराज आणि शाहूराव महाराज हे संस्थापक अध्यक्ष आहेत. आजचे विद्यमान अध्यक्ष आमचे श्रीकांत भाऊ आहेत. गोड काम चालू आहे. पण या सगळ्यांच्या पलीकडे खरी ज्ञानेश्वरी जी जगता आहेत आणि ज्ञानेश्वरी ज्यांच्या रोमारोमात आहेत त्या म्हणजे आमच्या कमलाताई आहेत. त्यांचंही मोठं योगदान या उत्सवाकरता आहे. सर्व मंडळीला धन्यवाद देतो. गेल्या 10 वर्षापासून विनायक महाराज, मला वाटतं जास्त दिवस असतील विनायक महाराज, एक गोड व्यक्तिमत्व संभाजीनगर परिसरातलं. विनायक महाराजांमुळे मला हा योग, काळे महाराज आमचे उद्धव महाराजांमुळे हा योग, आमचे बीडचे वीर महाराज आहेत, आदी करून सगळी मंडळी आहे. कीर्तनाला विशेष उपस्थिती ज्यांची आहे, माझे जिवलग मित्र ज्यांच्याही घराण्यात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अनेक गुरुजन राहण्याचा, वास्तव्याचा आणि ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाचा परंपरा आहे असे राजेंद्र दादा सोळसकर बारामती, तेही माझ्या कीर्तनाला विशेष उपस्थिती आहे. आजही शिंदे माऊली त्यांच्याकडे अनेक सगळीच महाराज मंडळी, आमचे भागवत महाराज संभाजीनगरहून खास आलेले आहेत आणि सगळीच विद्यार्थी मंडळी आहेत. त्यात नाशिकची बरीच विद्यार्थी मला दिसत आहेत, नाही का? नाशिकचा आणि या संस्थेचा मोठा संबंध आहे म्हणून आजची सेवा नाशिकची आहे. माझं परम भाग्य. खरं तर मागच्या वर्षी पण यायचं होतं, पण काही अडचणी, प्रवास लांबचा होता, मला शक्य होत नव्हता हरिद्वारला. मी महाराजांना म्हटलं थोडा अडचणीत येते, तुम्ही जरा सांभाळून घ्या. पण कदाचित जगद्गुरु तुकोबाराय महाराजांची इच्छा होती. 375 वर्ष सदेह वैकुंठ गमनाला पूर्ण होत आहेत, त्याचं औचित्य करण्याचं ही सेवा माझ्या नशिबात होती. मी भाग्य समजतो. मी फार वेळ कीर्तन करणार नाहीये, मला 9 वाजता सोडायचंच आहे. इथं कीर्तन सांगायला आलेलोच नाही, इथं आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला आलेलो आहे. ह्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं तत्व आहे. इथला एक रजकण जरी मला लागून गेला तर माझं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. या भावनेने मी इथं उभा आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अजून एक नाव विद्यार्थ्यात असलं तरी का विशेष घेतो, आमचे निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे ते पुजारी आहेत, आमचे सच्चिदानंद, नाही का?
मोठी सेवा आहे. आता 25 दिवसाची वारी पायी केली महाराज त्यांनी. महाराजांचे वडील माझे जिवलग मित्र आहेत नाही का, आणि मोठं काम महाराजांचं जयंत महाराज गोसावींचं आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे दवळिले जग, सुकविला लाग कळी काळाचा. अजून एक या उत्सवात पर्व काळ आहे. गाथाचं पारायण तर होतच आहे, पण हरिभक्ती पारायण गोविंद महाराज यांच्या मुखारविंदातून भागवताचंही श्रवण होत आहे. गुरुवर्य मुकुंद काका, तुकाराम महाराज चरित्र, वा वा, महाराजांचं चरित्रच होतं. मुकुंद काकांनी गेल्या वर्षभर आमच्या नाशिकला गोदावरीच्या तीरावर राहून उपासना केली. आत्ताच त्याची सांगता झाली. आणि असे सिद्ध महात्मे ह्या पुन्हा उत्सवात आहेत. मी एकंदरीत कीर्तनाची यादी बघितली तर इथं येण्याकरता अजून विशेष आनंद झाला. एवढी चांगली यादी बघण्याकरता सुद्धा मागच्या जन्माचं पुण्य असावं लागतं. असो, थोडस या अभंगाची प्रस्तावना आणि अभंगाचा भाव सांगणार आहे. फेटा बांधत असताना विनायक महाराजांनी मला काय सांगावं यावर सूचना करताना त्यांच्या मुखात एकदम हा अभंग आठवला. ते म्हणले, महाराजांचंही जीवन या अभंगाशी आहे, नाना सांगा. म्हटलं हरकत नाही, थोडीशी सेवा या अभंगाची करूया. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जे पारमार्थिक कर्तृत्व केलं, त्या कर्तृत्वाचं घोषवारा महाराजांनी स्वमुखातून इथं आपल्या समोर प्रतिपादन केलेलं आहे. महाराज म्हणतात, आम्ही काय केलं जीवनात? पहिली गोष्ट केली, संसाराच्या नावावर शून्य घातलं. महाराज त्याचा परिणाम काय झाला? वाढता पुण्य धर्म करता आला. महाराज हा व्यष्टी कल्याण झालं. समष्टी कल्याणाच्या दृष्टीने काय परिणाम झाला? महाराज म्हणले, हरिभजने हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. म्हणजे व्यष्टीही कल्याण साधता आलं, समष्टीही कल्याण झालं. साधनेचा विचार केला तर व्यष्टी कल्याणाच्या दृष्टीने करणे केला त्याग देहबुद्धी, आणि समष्टी कल्याणाच्या दृष्टीने तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यथा गायत. असा सर्वस्वाचा विचार करून महाराज आपल्या जीवनातलं कर्तृत्व आपल्या समोर मांडतायत. प्रस्तावना व्हावी म्हणून बोलतो, 1-2-3 ओळी बोलतो, पुढे जात फार विस्तार करत नाही. मला खरं सांगा, कोणी आपलं कर्तृत्व समाजात सांगावं? कोणी आपलं कर्तृत्व समाजासमोर मांडावं? कोणी आपल्या कर्तृत्वाचे पोवाडे गावे असं वाटतं तुम्हाला? खरं जर विचार केला तर स्वकर्तृत्व सांगूच नाही. कारण स्वकर्तृत्व सांगायचं नसतं. कर्तृत्व हे समाजाला कळत असतं आणि समाज त्याचा गौरव करत असतो. स्वतःचं कर्तृत्व स्वतः सांगणं आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा समाजाने गौरव करणं, याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे महाराज, फार मोठा अंतर आहे. संत स्वतःचं कर्तृत्व कधी मांडत नाही आणि समाज मात्र
स्वतःच कर्तृत्व सांगितल्याशिवाय राहत नाही. माणसं फार एवढंस काम करतात, अगदी एवढंस सुद्धा एवढंस काम करतात, त्याचं मार्केटिंग एवढंस करतात, आहे की नाही? अलीकडे पद्धतच झाली एवढंस. खरं म्हणजे तर 3 सेकंदाची क्लिप करतात, पण 3 लाख लोकांसमोर व्हायरल करतात, आहे की नाही? कर्तृत्व एवढंच असतं, त्याची व्याप्ती उगाच मोठी असते. संतांच्या कार्याची व्याप्ती मोठी असते, पण कर्तृत्व मांडण्याची पद्धत छोटी असते. आता तुम्ही म्हणाल कर्तृत्व कुणी मांडावं? माझं असं व्यक्तिगत मत आहे, ज्याच्या जीवनाला, ज्याच्या कर्तृत्वाला आकाशाला गवसणी देण्याची ताकद आहे, ज्याच्या कर्तृत्वाची झेप विश्वाला व्यापून टाकते आहे, तरी त्याचं जीवन मात्र सामान्यपणाने आहे, असा जी कोणी तत्व या विश्वात असेल त्याचं नाव संत आहे. आणि अशाच संताला आपलं कर्तृत्व मांडण्याचा अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाकडे बघितलं तर 2 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. कार्याची व्याप्ती आकाशाला गवसणी देणारी आहे. स्वतःच जीवन जर बघितलं, महाराजांच्या चरित्राकडे बघितलं, तर महाराजांचं जीवन चरित्र सर्व अंगाने सामान्य दिसणार आहे. सामान्य जीवन चरित्र जगत असताना कार्याची व्याप्ती एवढी मोठी असणं, मला वाटतं जगाच्या पाठीवर एकच साधू झाले आणि त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबार आहे, असं मला वाटतं. कधीतरी कल्पना करा, मी थोडस लौकिक बोलतो. एखाद्या आमदाराबरोबर टेटस असतं एखाद्या महाराजाचं, एखाद्या खासदाराबरोबर टेटस असतं एखाद्या महाराजाचं, त्याही पलीकडे एखाद्या मंत्र्याबरोबर एखाद्या महाराजाचं टेटस असतं. जर मंत्र्याबरोबर टेटस असलं तर तो महाराज जमिनीवरच नसतो. सहजासहजी पहिल्या फोनमध्ये तर तुमचा फोनच उचलणार नाही, आणि दुसऱ्यामध्ये उचलला तरी तुम्हाला तारीख सहजासहजी देणार नाही. म्हणजे नुसतं मंत्र्याबरोबर ज्याचं टेटस जोडलं गेलं, खरं तर तो मंत्री 5 वर्ष टिकत नसतो, तरी तो महाराज इतका भयानक वागतो समाजात की तो स्वतःलाच मंत्री समजतो. नाही, मला सांगा, सामान्य लोकशाहीच्या मंत्र्याबरोबर एखादा महाराज जोडला जातो तर त्याचे पाय जमिनीवर टेकत नाही. जमिनीवर बसून छत्रपती शिवाजीराय ज्यांचं कीर्तन ऐकतात त्या महाराजांचं काय टेटस असलं पाहिजे. तरीही ते सामान्य असतात. ही जगद्गुरु तुकोबारायांच्या कार्याची व्याप्ती मोठी असली तरी स्वतःचं जीवन किती सामान्य आहे हे आपल्याला बघायला मिळतं. काय असतं बरं का, लहानातली लहान माणसं वेगळी आहेत, महानातली महान पण वेगळी आहेत. लहानातली महान पण वेगळी आहेत, या सर्वांमध्ये महानातली लहान फारच वेगळी आहेत. काही नुसती लहानातली लहान आहेत, सोडून द्या विषय. काही महानातली महानच आहेत, तोही विषय सोडून द्या. काही लहानातली महान आहेत, हा विषय तर चर्चेत पण आणू नका. लहानातली महान म्हणजे असतात लहान पण समजतात प्रारंभ. पण या जगात जी महानातली लहान असतात ती तर वारकरी संत असतात. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा. राखा पाया पै किंकरा, राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध, अपराध करा क्षमा अपराध. राखा पाया पे किंकरा, राखा पाया पे किंकरा. करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध.
तुका म्हणे ज्ञानेश्वरा हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा म्हणे ज्ञानेश्वरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंकरा राखा पाया पेकिंकरा करा क्षमा पराध हा करा क्षमा पराध राखा पाया पेकिंकरा राखा पाया पेकिंकरा करा क्षमा अपराध हा करा क्षमा अपराध. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा अभंग पाठ नाही असा महाराष्ट्रात माणूस नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग जगला असा बी महाराष्ट्रात माणूस नाही. थोडं शब्द कठीण वाटत असेल, पण अभंग पाठ आहे, पण जगण्यासाठी कोणी तयार नाही. या वारकरी संप्रदायाचे दोन तत्व इतके मान आहेत. पाया ज्ञानदेव आहेत आणि कळश स्थानी तुकोबाराय आहेत. ज्ञानोबाराय महान असताना तुकोबारायांकडे धरणे करायला पाठवतात आणि तुकोबाराय महान असताना स्वतःला श्रेय न घेता स्वतःला लहान समजतात. हे अंतरंगाचं लहानपण आहे. मला असं वाटतं शरीर लहान असेल नसेल फरक पडत नाही, माणसाचं चित्त लहान असलं पाहिजे. म्हणजे अंतकरण आतून लहान झालं पाहिजे. चित्त लहान असलं पाहिजे. म्हणजे चित्त लहान म्हणजे काही संकोचित नका होऊ, पण माणूस आतून लहान असला पाहिजे. शरीर लहान नसलं तरी चालेल. शरीर वाढतात, माणसं कुठे लहान होतात. थोडस बोलू का? बाहेरून वागता आलं नाही चालेल, पण आतून वाकलेला पाहिजे. हे तुकोबारायांचं आत्म वाकणं पण आहे, नाही का? पळलिया तरुची शाखा सहजी भूमीशी तैशी जीव मात्रे शेका. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, फळाला आलेलं झाड सहज वागतं, त्याच्या वाकण्यामध्ये सहजता आहे. तसं भक्ती प्रेमाने बहरलेला, नाही का, ईश्वरीचा प्रिय भक्त, परमात्म्याचा प्रिय भक्त सहज वागतो. काही त्याला, नाही का, पंढरीशी कोणा नाही अभिमान, काही नाही. महाराज, ही वारकरी संप्रदायाची नम्रता आहे. आणि मला असं वाटतं एवढी नम्रता असली पाहिजे. नाही तर मग आता लाटणे आईशे नलवी ज्ञानेश्वर महाराजांना लाटण्यासारखं टाळतच राहतात, काही माणसं वाकतच नाही. आतून जगद्गुरु तुकोबारायांची नम्रता महान आहे, म्हणून ते महानातले लहान आहेत. माझा मुद्दा इथे, ते महानातले लहान आहेत आणि ते महानातले लहान आहेत म्हणून तुमच्या आमच्यासारखे त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या अभंग साधनेत लहानातून महानतेकडे जात आहोत. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबारायांना आपलं कर्तृत्व सांगण्याचा अधिकार आहे, असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, कार्याचं जर श्रेय घेण्याची मानसिकता नसेल, निरपेक्षपणा असेल कार्यामध्ये, की मी केलं हा भाव नसेल, तर मला असं वाटतं सांगितलं पाहिजे. हा भावच जर निरपेक्ष असेल, मज पामर आहे पायीची वाहन, किती निरपेक्षता आहे. म्हणून तुकोबारायांना हे सांगण्याचा अधिकार आहे. थोडस अजून बोलतो. सौभाग्यवते बाईला आरशामध्ये बघून स्वतःच्या बोटाने स्वतःच्या कपाळाला कुंकू लावण्याचा जसा अधिकार आहे, तिला दोष नाही, तसा जगाला संतांचं कार्यकर्तृत्व करावं, कळावं, म्हणून तुकोबारायांसारख्या महात्म्यांना आपलं कर्तृत्व मांडण्याचा अधिकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक भाव वेगळा सांगतो, थोडा पटकन सांगतो. हा एक मुद्द्यापेक्षा अजून एक मुद्दा कुणाला मांडायचा अधिकार आहे. माझं म्हणणं, संसारी माणसाला आहे का? तर माझं मत, संसारी माणसाला कुठलंही कर्तृत्व मांडण्याचा अधिकार नाही. तरी तुकोबाराय का मांडतात? संसाराचं एक गणित असं आहे, संसार गोड नसला तरी
तरी माणसं तिथं चिटकलेली आहेत. आणि परमार्थ गोड असला तर माणसं तिथून मात्र दूर आहेत. बघा बघा, विषय विषयाचा गोड परमार्थ, कडू विषय तो गोडू. म्हणजे ते कडू आहे पण गोड वाटत आहे, हे गोड आहे कडू वाटतंय. पंचपक्वान्नाचं ताट वाढून आलं. खरं सांगा, पंचपक्वान्नाचं ताट वाढून आलं. चटण्या, कोशिंबिऱ्या, लोणचं, एका बाजूला केशरी भात आहे. काय आहे? काय आहे? केशरी भात आहे. त्याच्यावरती ड्रायफ्रूट आहेत आणि 2 चमचा तूप आहे. आणि त्याच्या बाजूला एवढीशी चटणी वाढली आहे. खरं सांगा, केशरी भात जास्त खाल्ला पाहिजे का चटणी जास्त खाल्ली पाहिजे? खरं सांगा, काय केलं पाहिजे? केशरी भात गोळेच्या गोळे खाल्ले पाहिजे, चटणी फक्त जिभेला लावली पाहिजे. बरोबर आहे ना? चटणी फक्त चवेपुरती आहे ना. मग जशी चटणी फक्त चवेपुरती चाटायचीच आहे, पण केशरी भाताचे गोळे करून खायचे, तसं परमार्थ गोळेचे गोळे खायचे, संसार फक्त चटणीपुरता ठेवायचा आहे. हे जमलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. नाही तर आम्ही काय करतो? परमार्थाची चटणी करतो आणि संसाराचे गोळे करतो. अरे, परमार्थाची चटणी करू नका, चटणी संसाराची करा, गोळे परमार्थाची करा. नाही का? हा हा, आम्ही खातो आनंदाचे. आता ऐका, माझा भाव फक्त सांगतो. परमार्थ गोड आहे पण वृत्ती तिथं नाही. प्रपंच गोड नाही पण तिथून वृत्ती तिथून निघत नाही. ही मात्र विसंगती आहे. महाभारताने एक सूत्र सांगितले, धावतं सांगतो, की परमार्थात नाही प्रपंचात कसं असलं पाहिजे. म्हणजे शक्यतो तुम्ही तर काही कोणी प्रपंच करणार नाहीत म्हणून तुमचा विषय येत नाही, म्हणजे खाली बसले त्यांना मी सांगतो. आणि जर कुणाची इच्छा असेल तर असं काही बंधनही नाही, तुम्ही फार टेन्शनही घेऊ नका. पण खाली जे करतात त्यांच्यासाठी सांगतोय, 4 सूत्र प्रापंचिक माणसाने जपले पाहिजे. दिवसा नैव तत्कुर्यात येन रात्रो सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्व वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्या सुखम वसेत. 4 सूत्र जपले पाहिजे प्रापंचिक माणसाने. म्हणजे फक्त ऐकून घ्यायचं, अजिबात ऐकायचं नाही. कीर्तन ऐकायचं पण ऐकायचं नाही. पहिलं सूत्र महाभारताने सांगितलं, दिवसा प्रापंचिक माणसाने इतकं चांगलं काम करा. काय म्हणतो मी? इतकं चांगलं काम करा, रात्री तुम्हाला पडता क्षणी शांत झोप आली पाहिजे. रात्री शांत झोप यावी असं वाटत असेल तर दिवसा पवित्र काम करा. टेबला खालून गडबड करू नका, रात्रभर झोप येणार नाही. म्हणजे कर्म पवित्र असलं पाहिजे, कर्म प्रासादिक असलं पाहिजे, कर्म नाही का ईश्वर भक्तीचं असलं पाहिजे. शांत झोप येईल. आणि जर रात्री शांत झोप येत नसेल तर दिवसा तुम्ही दुसऱ्याच्या टोपी 4थ्याच्या डोक्यात घालून 5व्याच्या खिशातले तुमच्या खिशात आल्याचे 100% उदाहरण आहे. म्हणून संसारिक माणसाने पहिला मंत्र जपला पाहिजे की आयुष्यात झोप बिघडली नाही पाहिजे, ती शांत आली पाहिजे, कीर्तनात नाही. पडता क्षणी. हा दुसरं सूत्र, संसारी माणसाला धनसंचयाची परवानगी आहे. 8 महिने कष्ट करा आणि 4 महिने पावसाळ्याचे बसून खाता येईल एवढं कमवून ठेवा. किती किती? 4 पिढ्या नाही हो, 4च महिने पुरेल एवढाच धनसंचय करा. 4 पिढ्या नाही. चला, तारुण्य असं जगा
की गाथा मंदिरातले विद्यार्थी जगतात तसं जगा. तारुण्य कसं जगा तर गाथा मंदिरातल्या सगळ्या गुरुबंधूंसारखं जगा, जेणेकरून वृद्धपण सुखात जाईल. आणि मनुष्य जीवन असं जगा, मनुष्य जीवन असं जगा, जन्म तुमच्या हातात नाही, मरण सुद्धा तुमच्या हातात नाही. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस म्हणून जगणं तुमच्या हातात आहे. की माणूस इतकं माणुसकीने जगा की मरता क्षणी मोक्ष प्राप्त होईल असा परमार्थ ह्याच जन्मात साध्य करून घ्या. असं जीवन जर प्रपंचात असेल तर तुम्ही पण फेटा बांधा आणि लोकांना तुमचं कर्तृत्व सांगा. विठ्ठल पण आमचं असं आहे, आम्ही चिटकतच नाही महाराज. आमची परिस्थिती अशी आहे, रमत नाही आम्ही परमार्थात. आमचा स्वाभाविकता, मनाचा तो स्वभाव आहे. आमचं शरीर कितीही शरीर परमार्थात असू द्या, पण मन मात्र प्रपंचातच असतं. काही म्हणा तुम्ही, काही म्हणा, काय वाटतं तुम्हाला? म्हणून नाही हे तुकोबारायांचं दुःख सांगू का मी? नाही का? तुकोबाराय म्हणले काय, देवा कंटाळा आला मला. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची. आठवे तो पाय मनावोनी तुझे, आठवे गोपाळ. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची. खरं म्हणजे महाराजांचा हा भौतिक परिचय जरी असला महाराज, तरी महाराजांनी हे स्वतःसाठी नाही सांगितलंय. मग ज्याने तुळशीची माळ गळ्यात घातली त्याने हे प्रमाण सारखं आठवावं. आणि हे जर नाही आठवलं तर अजून एक सांगतो, बरे झाले देवा निघाले दिवाळ हे म्हणावं. आहे की नाही? म्हणजे याच्या मागचा उद्देश जर बघितला ना महाराज, हे बघा महाराजांचं कधी दिवाळ निघालं नव्हतं, कधीच दिवाळ निघाल. महाराजांनी स्वतःहून ते बुडवलं. दिवाळ निघालं नव्हतं, स्वतःहून ते बुडवलं. सर्व ऐश्वर्य संपन्न असताना ते इंद्रायणीला समर्पित करून टाकलं आणि भंडारा डोंगरावरती जाऊन नाही का भजन चिंतन केलं आणि या महाराष्ट्राला तारण्याचं साधन दिलं. हे भौतिक परिचय असला तरी तो आपल्या करता आहे. म्हणून प्रत्येकाने म्हणायचं, संसाराच्या तापे आपण तापलेलोच आहोत. एवढा ताप आहे. मला एवढं सांगा, सर्वात वृद्ध माणूस इथं बसलेला कोण असेल, कोणी असू द्या, 50 वर्ष 60 वर्षे संसार केलेल्या माणसाने मला उभं राहून सांगावं,
त्याची पत्नी त्याला म्हणते का ना म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही. आणि ज्याची पत्नी असं म्हणत नसेल त्याला 50,000 रुपये रोख देतो, त्याने उभं राहून सांगावा. आहे की हिंमत एखाद्यामध्ये? नाही नाही नाही, एवढं तिच्यासाठी करून तर ती 60 वर्षी ताप देते, तर याच्यापेक्षा ताप काय असला पाहिजे? काय किती सत्य आहे बघा ना, हे सगळं किती सत्य आहे. खरं खरं बरं, तुम्हाला खोटं वाटेल बरं का, पण मराठी वाङ्मयातले काही शब्द माझं व्यक्तिगत मत आहे, फक्त परमार्थासाठी निर्माण झालेले आहेत. ते आयुष्यात संसारात वापरू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्याच्यातला एक शब्द आहे सुख आणि दुसरा शब्द आहे आनंद. हे फक्त परमार्थाला शोभणारे शब्द आहेत. चुकून संसारात वापरून त्या सुखाचा आणि आनंदाचा अपमान करू नये, कारण ते उच्चारण्याच्या आधी दुःख आलेलं असतं. आणि म्हणून महाराज म्हणतात, देवा हा ताप जाण्यापेक्षा मला याच्यातून बाजूला काढ. तेथे माझी हरे वृत्ती राहो, वृत्ती राहो, तेथे माझी हरे वृत्ती राहो, वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजी, समचरण दृष्टी विटेवरी साजी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, 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 तेथे माझी हरी वृत्ती तेथे माझी हरी वृत्ती राहो, वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजेली, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनिक न लगे मला माईक नको, माईक पदार्थ नको. हा बी माईक नको, म्हणजे तेव्हा नव्हता, आणि नसलेलं नको, माईक पदार्थ नको. नाही तर माईकला हा माईक नका लावू बरं. पण खरं सांगू का, हा सुद्धा माईकच आहे. हा माईक असला तरी माईक आहे, पण कधी बंद पडेल याची शाश्वती नाही. नाही या माईकची नाही तर याची काय असणार आहे. त्यापेक्षा तेथे नको हरी. म्हणून काय मत आहे माहिती आहे का, इथून वृत्ती निघावी आणि हरिचरणाशी स्थिर व्हावी, स्थिर व्हावी. रागवणार नाही ना तुम्ही, म्हणजे मी फ्रँकली बोलू का जरा, तुम्ही आला हात तर तुकोबारायांना एक प्रार्थना करा, बघा जमतं का. अशी प्रार्थना करा, तुकोबारायांना म्हणा एकदा तरी आम्हाला आंधळ कर म्हणा. कोणाकोणाला आंधळ व्हायला आवडेल? आंधळ कर म्हणा, करा प्रार्थना. फक्त एकच आहे, आंधळ कर म्हणजे चांबड्याचे डोळे घालू नको असं नका सांगू. तुकोबारायांना सांगा, तुकोबाराय जसे अंतर्मुख झाले, सहज मी आंधळा निज निराकार पंथी, सहज मी आंधळा निज निराकार पंथी, वृत्ती झाली जनन दिशे, वृत्ती निवृत्ती झाली जनन दिशे. हा मी माझे हरपले ठाई जेथे जाते मी माझे हरपले ठाई जेथे जाते. अदृश्य तेचे झाले, काही दृश्य जे होते, अदृश्य तेचे झाले, काय
काही दृश्य जे होते अदृश्य तेचे झाले काही दृश्य जे होते अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निघालो गा शून्य झालोनी तेथे सुखे मी निघालो गा हा शून्य झालो मी तेथे सुखे मी निघालो गा शून्य झालो निघते सुखे मी निघालो गा शून्य झालो निघते सहज मी आंधळा गा निज निराकार बनते सहज मी आंधळा गा निज निराकार पण आरुती हे निवृत्ती झाली जनन देते ते आरती निवृत्ती झाली जनन देते आम्ही माझे हरपले आई जेथीच्या तेथे आम्ही माझे हरपले आई जेथीच्या तेथे हा अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते अदृश्यतेची झाले काही दृश्य जे हो हा अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते अदृश्यतेची झाले काही दृश्य जे हो सुखे मी निजलो गा शून्य सारोनी देते सुखे मी निजलो गा शून्य सारोनी देते सुखे मी निजलो शून्य सारोनी देते सुखे मी निजलो शून्य सारोनी देते वृत्ती ही निवृत्त झाली पाहिजे. वृत्ती निवृत्त होणं म्हणजे आंधळ होणं. जन न दिसे म्हणजे आंधळ होणं. जे नाहीच आहे ते अदृश्य होणं म्हणजे आंधळ होणं. आणि जे आहे ते शाश्वत दिसणं म्हणजे दृष्टी येणं. नाही का? आम्ही वृत्तीवरच नाही, कारण सुखाच्या शेजारी जाऊन झोपलोय, आम्ही पोहडलो आहोत. नाही का? म्हणून निवृत्त होणं म्हणजे प्रपंचातून निवृत्त होणं याचा अर्थ शरीर रूपाने प्रपंचात असणं, पण वृत्ती रूपाने निवृत्त होणं म्हणजे सुखेमी निजलोगा शून्य. शून्य कशावर दिला तर तो प्रपंचावर दिला. पहिलं चरण. संसाराच्या नावे घालून या शून्य 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 वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजन हे ढवळीने जागा हरी भजन हे ढवळीने जागा हरि भजन हे ढवळीने जागा हरी हरि भजन हे ढवळीने जागा विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल आता आमची वृत्तीच तिथं राहिली नाही. आमची वृत्ती परमात्म्याच्या चरणाशी स्थिर झाली तर संसार असला काय आणि नसला काय त्याच्यावर शून्य घातला सारखाच आहे. म्हणून महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य. आम्ही संसारावर शून्य घातला. खरं म्हणजे शून्याचा वेगवेगळा अर्थ घेणं शक्य आहे. शून्य घातला म्हणजे काय केलं कल्पना करा बरं. शून्य म्हणजे काय बरं? शून्य म्हणजे किती असं समजा. जाऊ द्या, तुमच्याकडे वडिलोपार्जित 5 एकर शेती होती. वडील गेल्यानंतर तुमच्या हातात आली आणि आता तुम्ही 5 एकरच्या 5 एकर 1-1 एकराने विकली. आता तुमचा 7-12 कोरा झाला. म्हणजे आता तुमच्याकडे किती शेती राहिली? शून्य राहिली का?
मी म्हणतो काहीच नाही राहिले. सोपं सांगतो, तुमच्या खिशात 100 रुपये आहेत, बाजारात गेले, 100 रुपयाच्या नको त्या वस्तू आणल्या, 100 रुपये संपले, आता खिशात किती राहिले? काहीच नाही राहिले. शून्य म्हणजे काय? काहीच नाही. शून्याचे नभत्व गिळोनी गुणत्रया ते नुरुनी, शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. शून्य तत्व काही नसलं तरी शून्य तत्व परमात्मा आहे. शून्य तत्व काहीच नसलं तरी शून्य तत्व काय आहे? परमात्मा आहे, नाही का? फक्त शून्य काहीच नाही दाखवायला तया बिंदूले पाहिजे एक केले. एक बिंदूला केलं दाखवायला, त्याचं नाव शून्य आहे. शून्य म्हणजे काहीच नाही. एक कल्पना करा, शून्य म्हणजे काहीच नाही. हा जुना काळ आहे, तुमच्या लक्षात येणार नाही, पण आमच्या बरोबर आमच्या काळातल्या आधी जे शिकलेले आहेत, आम्हाला शाळेमध्ये पाटी पेन होते. अशी पाटी असायची दगडाची काळी, आणि तिच्यावर खडू असा पेन असायचा, आणि पाटी पेनवर गणित असायचे. मग एका शिक्षकाने गणित दिलं, लिहा 20 उणे 20. काय गणित दिलं? 20 उणे 20. सगळ्या मुलांनी ते गणित करायचं. आता सगळ्यांनी 20 उणे 20 शून्य. 10 मार्काला प्रश्न होता. काही हुशार असल्यामुळे त्यांनी 20 उणे 20 10 केले, काहींनी 20 उणे 20 40 केले, काहींनी 20 उणे 20 20 केले, काहींनी 20 उणे 20 शून्य केले. मग पाट्या तपासू लागले गुरुजी. ज्याचं 20 उणे 20 शून्य त्याला 10 मार्क, आणि ज्याला 20 उणे 20 20 त्याला 0 मार्क, 20 उणे 20 40 त्यालाही 0 मार्क, 20 उणे 20 10 त्यालाही 0 मार्क, 20 उणे 20 0 त्याला 10 मार्क. एक असं पोरग निघालं, त्याने कोरीच पाटी दिली, काहीच नाही, कोरीच पाटी. शिक्षक म्हणले, एवढं मी शिकवतो तरी कळत नाही का तुला? तो म्हणले, गुरुजी कळतं ना मला. अरे मग लिही ना याच्यात. ते म्हणले, गुरुजी एक सांगू का, काही उरतच नसेल तर लिहिण्यात तरी काय अर्थ आहे? गुरुजीने त्याची पाटी घेतली, त्याला मार्क दिले 0. ते पोरग चिडलं, मला कळालं नाही असं वाटतं का तुम्हाला? मी सांगतोय ना काही उरत नाही, म्हणजे मला गणित कळालंय ना, मला 10 मार्क द्या ना. गुरुजी म्हटले, तुला जे कळालं ते मला कळावं या आधी तू 0 दे, मग मला 10 देता येतील. महाराजांना जे तत्व कळालं परमात्म्याचं, ते कळून घेण्यासाठी जो 0 दिला तो तुम्हालाही कळावा, त्याकरता संसाराच्या नावे घालून या शून्य. विठ्ठल 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 विठ्ठल. आता 2-3 भाव आपण याचे अजून सांगू शकतो, करू शकतो. पहिला भाव, संसार शून्यच आहे. कुठं काय आहे संसारात? खरं सांगा. संसार म्हणजे काहीच नाही ना, काहीच नाही. प्रपंच एक झाला होता, स्वरूपे मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता, कदा कल्पांती न रूपमस्य न अंतो न चाद. काय त्याला प्रतिष्ठा आहे का काही, असं वाटतं का तुम्हाला? काही नाही. त्याच्या आधी काही नाही, त्याच्या नंतर काही नाही. त्याच्यातलं खरं काहीच नाही, काहीच नाही. तरी त्याला आपण खरं मानतो, पण संत त्याला मात्र खोटं मानतात. कुठल्याही संतांनी प्रपंचाला खरं मानलं नाही. फल कट्टतो, हो 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 हो, खरं मानलं नाही, खोटं मानलं. आणि आम्ही काय केलं? खोट्याला खरं मानलं. अजून एक जाता जाता सिद्धांत सांगतो. आयुष्यात एक चूक करू नका. बघा तुम्हाला जमतं का? एक चूक आयुष्यात करू नका. काय करू नका? खोट्याला कधीच खरं म्हणू नका, आणि खऱ्याला खोटं समजून सोडून देऊ नका. कारण असत्य पदार्थाची जाणीव सत्यत्वाने करणं म्हणजे आयुष्यभर दुःख भोगणं, त्याचं नाव प्रपंच आहे. सत्य पदार्थाचीच जाणीव सत्यत्वाने करून असत्य पदार्थाला असत्य म्हणून बाजूला करणं, याचं नाव परमार्थ आहे. असत्य काय आहे? तर प्रपंच आहे, पण त्याला आम्ही सत्यत्वाने घेतलं आणि हृदयामध्ये पक्क साठवलं, बिंबून ठेवलं. जन्मोजन्मी ते करत आलो. अविद्येची अनिदा
विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगित होता प्रबुद्ध अनादि जो ते महावाक्याचे नावे गुरु कृपेचे निझावे माथा हात ठेविला नो वेथा पटिला जैसा तैसी विश्वस्वप्नेशी माया निध सांडोनी धनंजया सहसा चैला द्वयानंदपणे जो ते माईक आहे स्वप्न आहे पण त्याला सत्यत्वाने घेतलं म्हणून दुःख भोगावं लागलं. खोट्याला खरं म्हटलं की दुःख आहे. त्यापेक्षा खोट्या प्रपंचाला खोट्यात्वाने घ्या आणि ईश्वरी सत्याला सत्यत्वाने घ्या. सत्य ईश्वरी तत्व खोट्या प्रपंचात आणा. सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा भाव असा असू शकतो, मी सांगून गेलो ओवी नाही का, शून्याचे नभत्व गुण. परमात्मा मूळ तत्व हे शून्यच आहे ना महाराज. नाथ महाराजांना विचारा ना, पहिले कोठेच नव्हते काही पहिले कोठे नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पायी. अवघे शून्याची होते पाही कान्होबा कान्होबा तेरे ते तेरे ते ढाल गज निर्माण ढाल गज निर्माण झाले. कान्होबा तेरे ते तेरे ते ते ढालगज निर्माण झाले. एक ढालगज निर्माण झाले. नाथ महाराज म्हणतात अवघे शून्य, काही नाही त्याला, रंग नाही रूप नाही, स्वगत सजाती विजातीय भेद रहित ते तत्व आहे. ते शून्य आहे. पण त्याने माया धारण केल्यामुळे दिसणार माईक आहे पण ते शून्य आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही त्या वृत्तीवर गेलं पाहिजे. कधीतरी नुसतं म्हटलं नाही पाहिजे, आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं पाहिजे. जनीवनी अवघा देव सर्वा घटी सर्वांच्या हृदय, हे कधीतरी अनुभवलं पाहिजे. काय असतं बर का, पसारा असतो ना तो खोट्याचा असतो. पसारा असतो ना तो खोट्याचा असतो. खोट्याचाच पसारा असतो आणि खऱ्याचा पसारा नसतो. ते शून्य असतं पण ते दिसत नसतं. म्हणून माणसं पसाऱ्याच्या मागे लागले. माईक पसारा आहे तो इतका वाढला की माणसं माईक मागे लागले पण खऱ्या शून्य तत्वालाच विसरले. काय वाटतं तुम्हाला? आणि खोट्याचा ताण बी लई आहे ना. खोट्याचा म्हणजे मी चातुर्मासात आमच्या गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलंय, ते त्यांचा अधिकार आहे, पण आपलं सहज कीर्तन म्हणून सांगतो. आपलं घरातले विषय त्यांच्या मुखातून ऐकले की रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं असं वाक्य असायचं. म्हणजे ते म्हणायचे म्हणे खोट्याचा पसारा जास्त आहे, खोट्याचा त्रास जास्त आहे, पण खोट्याचं सुख नाही. त्याकरता ते उदाहरण द्यायचे, आपल्या धर्मपत्नीपेक्षा बाहेरच्या ठेवलेल्या पत्नीवर खर्च जास्त होतो. बरोबर आहे का? हो म्हणताय ते. तिच्यापासून सुख नाही हो म्हणताय तुम्ही, कस काय हो? म्हणजे तसं माईक हा पसारा आहे तो खोटा आहे, त्याच्यापासून सुख कधीच नाही. पण जीव मायेच्या मागे लागलाय आणि परमात्मा तर तो शून्य आहे. मी 1-2 मिनिटं बाजूला जाऊन एकच अर्धा मिनिटात एक गोष्ट तसंच गंमत म्हणून सांगतो. गुरुवर्य बंडा तात्यांनी पूर्ण 12ही ज्योतिर्लिंगवर गाथा पारायण केल्या. आपल्याला ज्ञात आहेत. तात्यांचं पुत्रवत प्रेम आहे. प्रत्येक गाथा पारायणाचा मी साक्षी आहे आणि त्याची सांगता मी त्र्यंबकेश्वरला कोरोना लागण्याच्या आधी काय सच्चिदानंद महाराज इतकी सुंदर केली. रामेश्वरला पारायण केलं तात्यांनी. मी रामेश्वरला गेलो कीर्तना करता. आता तिथं काय झालं, आता त्या तामिळनाडूमध्ये आहे रामेश्वर, आपल्याला माहिती आहे. त्या तामिळनाडूचा माझा थोडासा अर्थार्थी व्यावसायिक संबंध आहे. तुम्ही म्हणाल काय? माझा बोरवेलचा व्यवसाय आहे आणि मग ते माझे जे काम करणारे जे कारागीर असतात ते तामिळनाडूचे असतात. मग मी जाणार होतो, ते त्यांना कळालं.
ते म्हणले महाराज येत आहेत तर मग आमच्याकडे पण या. मग मी 4 दिवस राखून गेलो. आता आमच्या त्या कामगारांकडे गेलो. एक आमचा त्या बोरवेलची गाडी ऑपरेट करणारा कारागीर होता, त्याच्या घरी गेलो. छान बसायची व्यवस्था सगळं झालं आणि त्याने त्याच्या परिवाराची मला ओळख करून दिली. त्याने सांगितलं हे आई वडील आहेत. त्याने त्याच्या भावाची ओळख करून दिली. सर नंबर तंबी हा माझा भाऊ आहे. मी म्हटलं आवंग पेर येईन ना, तर म्हटले सर नंबर पेर राम. म्हणजे त्याने सांगितलं हा माझा भाऊ आहे. मी त्याला विचारलं तुझं नाव काय आहे. त्याच्या भावाने मला सांगितलं माझं नाव राम आहे. काय आहे. राम आहे. तितक्यात एक बाई कॉफी घेऊन आली, उंच गजरे लावलेली नाही का, आणि त्या रामला स्वाभिमान त्याच्या बायकोचा, कारण ती त्याची पत्नी होती. आणि त्याने मला सांगितलं नंब पुंडाटी माझी पत्नी आहे. आता मला तिच्याशी काही घेणं नव्हतं, पण मी आगाऊपणा केला आणि तिला नाव विचारलं आवंग पेरीन. आता त्याचं नाव काय होतं. आता त्याच्या बायकोला मी नाव विचारलं आवंग पेरीन. तिने सांगितलं अरुणा कदम सत्य प्रसन्न अंबिका देवी. काय सांगितलं मला आठवत नव्हतं. आता तिने सांगितलेलं इथं आठवलं म्हणजे गाथा मंदिराची कृपा आहे. अरुणा कदम वन सुंदरी सत्य प्रसन्न अंबिका देवी. याचं नाव काय आहे. आणि एवढा पसारा तिचाच आहे, तिलाच माया म्हणतात. ती खोटी आहे. परमात्मा तत्व शून्य आहे. तुम्ही इकडे या संसाराच्या नावे घालून या शून्य म्हणजे माईक विसरा आणि ईश्वरी तत्व शून्यत्वाने घ्या आणि व्यापक जा. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यात बघितलं, ज्या तुकोबारायांनी चिमण्या पाखरात बघितलं, ज्या नाथ महाराजांनी गाढवात बघितला, ज्या नामदेवरायांनी नाही का कुत्र्यात बघितला, तुम्हाला नाही जमलं तर शेजारच्या माणसात बघा आणि संसाराच्या नावी शून्य घातलं म्हणा. तुम्हाला सांगतो गोंदवलेकर महाराजांचं एक फार गोड वाक्य मी प्रवचनात वाचलं. ते म्हणतात मंदिरात देव तुम्हाला तेव्हाच कळेल ज्या दिवशी तुम्हाला जिवंत माणसाच्या हृदयात दिसेल. त्याला तर म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य. तिसरी गोष्ट वेळ संपला, 3च मिनिटं राहिलेत इथं टाइम टू टाइम. हा तिसरी गोष्ट संसाराची किंमत कमी करायला शिका. संसाराला किंमत देऊ नका, खरंच देऊ नका. बघा तुम्ही एखादा दुकानदार हिशोब करतो, किराणाची उधारी असते, मग ते कधी कधी होतं ना महाराज अडचणी येतात. कोरोनात किती अडचणी असायच्या. मग उधारी थकते. एका दिवशी गावात खेड्या गावात प्रसंग, तो 4 चौकात आवाज देतो ओ रामभाऊ उधारी किती थकली, दुकानं बंद करून घेऊ का आम्ही तुमच्यात पायी. अपमान वाटतो. घरी जातो, 4 पैसे उसनवार घेतो, दुकानदारात येतो कर जमा कर. तो वही काढतो, खातं काढतो आणि पैसे जमा करतो. त्या पैशाच्या खाली बाकी लिहितो 0. काय लिहिली बाकी. आता मला सांग वही आहे ना. आहे, पण आता वहीतल्या खात्याला काही अर्थ राहिला आहे का. ती 0 झाली आहे ना. तशी तुम्ही संसारात राहा, पण त्याची किंमत 0 करून या. बरं जाऊ द्या, अजून वेगळं बोलतो चला. संसार म्हणजे नुसतं पती पत्नी घेऊ नका ना. जन्म आणि मरण संसार घ्या आणि देह रूपाला आलात हा उत्तम संसार आहे. मग ह्याच शरीर रूपाने घ्या ना परमात्मा. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, हा शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, हा शरीर साधले परब्रह्मा, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर साधले परब्रह्मा, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम
चांगलं दिलं, उत्तम दिलं म्हणजे माणसाचं दिलं, चांगलं दिलं म्हणजे सगळे इंद्रिय दिले, नाही का? मग सुखाचं दिलंय ना, घ्या ना याच्याने परमात्म्याची प्राप्ती करून. हे बघा, कृष्ण परमात्म्याने उखळावर चढून गेले. कुठे चढून गेले? उखळावर चढून गेले. आणि उखळावर उभं राहून खिडकीतून माकडांना लोण्याचे गोळे वाटत होते. मागच्या जन्माचं देणं होतं ते देवाला चुकलं नाही. लोण्याचे गोळे वाटत होते. आईने बघितलं, यशोदेने कृष्णाला बांधलं. कशाला बांधलं? उखळाचा काय दोष आहे बरं त्याच्यात? ते बी बांधलं गेलं ना. चोरी कृष्णाने केली पण उखळी बांधलं गेलं ना. तुम्ही चोरीला मदत केली की चोरच ठरतात, लक्षात घ्या. माझा मुद्दा तो नाहीये, माझा मुद्दा जरा वेगळा आहे. कृष्ण परमात्मा उखळावर चढून लोणी वाटायचं काम करतायत. मी ते उखळ म्हणत नाही. खळ प्रवृत्तीचा उत्कर्ष म्हणजे मानवी शरीर आहे. मग हे उखळच आहे. इथं खळ प्रवृत्तीचा उत्कर्ष आहे. पण हे मानवी शरीर जरी असलं, कृष्णाने जसं दाबून ठेवलं आणि लोणी वाटायचं काम करून घेतलं, तशा सगळ्या वाईट वृत्त्या तुम्ही क्षमवून ठेवा. या उखळाला ताब्यात ठेवा आणि या शरीराकडनं परमात्म्याची साधना, ईश्वराची प्राप्ती, परमार्थ, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण, भजन, वारी या जन्मात करून घ्या. संसाराच्या नावे शून्य घातल्यासारखाच आहे. ते आता शक्य आहे. आणि संसाराच्या नावे शून्य घालायचा, संसाराची किंमतच वाढवून टाका, वेळ संपला. परमात्मा एक आहे, संसार शून्य आहे. शून्याला किंमत शून्यच आहे. आणि एक राहिला तर एकाला बी किंमत एकच आहे. या दोघांना एकमेकाशिवाय किंमत नाही. काय करा माहितीये का? शून्य संसारामध्ये एक परमात्मा आणा, म्हणजे किंमत 10 होईल आणि संसार बी सुखाचा होईल आणि परमात्म्याची प्राप्ती होईल. संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला. आता पुण्य धर्म आधी वाढतच होता, पण तुकोबारायांनी हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. निळोबारायांची आरती बघून घ्या, ऐकले, विशेष वाढविला. त्याचा परिणाम हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. काही एखादीने वैकुंठी जावे, वैकुंठची केली आघवे. एथ नाम घोष गौरवे, धवळीले विश्व हरिभजने हे धवळीले जग. नाही का? करणे केला त्याग देह बुद्धी, परिणाम तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. नेने भव व्यथा गाईल तो. मी शेवटच्या चरणावर 2 शब्द उच्चारतो आणि विठोबा रुक्माईचं ज्ञानेश्वर माऊली भजन घेतो. ऐकाल का तुम्ही? बरोबर ऐका आता. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, नेने भव व्यथा गाईल तो. परत ऐका. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, नेने भव व्यथा गाईल तो. आता परत दुसरं वाक्य ऐका. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, नेने भव व्यथा गाईल तो. काय करायचं ते आपण ठरवा. हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. हरि जय जय विठोबा. विठोबा रखुमाये. कुंडली कवरदे हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा. तुकाराम 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 तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय